नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते शिकवणार आहे। तर पहा, ही साइज असणार आहे आपली 32 साइज मध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते अगदी सविस्तर असं सांगेन, म्हणजे तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा येईल। सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। उंची आहे 13, त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून 14 इंचावरती मार्किंग करून घेतलं। पहा, आधी आपण बॅक पार्ट कटिंग करत आहोत आणि त्यावरून फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन। तर उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डर। पहा, हे झालं आपलं उंचीचं मार्किंग। आता शोल्डर किती घ्यायचं? 32 चा आपला हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे, म्हणून मी शोल्डर घेणार आहे फक्त 5 इंच। पहा, असं 5 इंचावरती मार्किंग केलं। अजून एकदा असंच मी 5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि मुंडा घेणार आहे 5.5 इंच। पहा, इथे हा झाला आपला मुंडा आणि इथून एक लाईन अशी ओढून इथं करायचं आपल्याला छातीचं मार्किंग। छाती आहे 32, त्याचा चौथा भाग होतो 8। पहा, असं 8 इंचावरती मार्किंग केलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कंबर 26 आहे। पहा, 26 कंबर आहे, त्याचा चौथा भाग होतो 6.5। त्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी मिक्स करतो। पहा, 7.5 इंच आणि हे 1.5 इंच मार्जिन। आणि इथे मी हे जोडून घेतलं। इथून 1.25 इंच घेतलेला आहे, इथे अर्धा इंच घ्यायचं आणि इथे सुद्धा अर्धा इंच डाऊन करायचं। जी काही मुंड्याची उंची आहे त्याचा असा टेप दुमडून मध्य करायचा। पहा, असा टेप दुमडून जिथे सेंटर येते तिथे एक मार्किंग करून घेतलं। मुंड्याला आकार देऊया। तर इथून पहा, हा जो सेंटर आहे इथून असे आकार द्यायला चालू करायचे। पहा, जे मी आता पॉइंट घेतलेले आहेत त्या पॉइंट नुसार जर तुम्ही मुंड्याला आकार दिले ना, एकदम छान असा मुंडा आपला तयार होतो। तर इथं पाहू शकता मुंड्याचे आकार किती गोल असा मुंडा आपला आलेला आहे। मुंड्याला जर आकार तुम्ही व्यवस्थित दिले तरच तुमच्या ब्लाऊज मध्ये घोळ वगैरे येत नाही। इथं गळा रुंदी मी घेतली 2 इंच। लहान साईज आहे, पहा, इथे जास्त गळ्याची रुंदी घ्यायची नाही। 2 इंच गळ्याची रुंदी घेतली। पाठीमागचा गळा मी 9.5 इंच घेते, तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करून मी 10 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आणि इथे तुम्हाला हवा तेवढा 2.5 पावणे 3 इंच तुम्ही इथं गळा ब्रॉड करू शकता। ते तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला गळा किती ब्रॉड हवा आहे। पहा, इथे या पद्धतीने मी बॉक्स बनवून घेतला आणि गळ्याला आकार दिला। तिथं शोल्डर मी डाऊन करते, पहा, 1.25 इंच। तर अशा पद्धतीने हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे। बॅक पार्ट वरून आता फ्रंट पार्ट कसा तयार करायचा आहे? तर पहा, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपल्याला सेपरेट कटिंग करावे लागतात। तर हा बॅक पार्ट आहे, हा बॅक पार्ट तुम्ही दुसऱ्या पेपरवरती किंवा डायरेक्ट ब्लाऊजवरती जर कटिंग करत असाल तर बॅक पार्ट तुम्ही आहे असा परत तुम्ही ड्रॉ करून घ्यायचा आहे। पहा, म्हणजे बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचा आणि परत आपल्याला जिथे कटिंग करायचंय फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करायचंय तिथे हा बॅक पार्ट आहे असा ठेवून सेम हे ड्राफ्टिंग करून घ्यायचं। ड्राफ्टिंग करून झाल्यानंतर काय करायचं आहे? सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे पुढच्या। इथे पहा, सेंटरजवळ मी 1.25 इंच पॉइंट दिलाय आणि इथून एक तिरकी लाईन ओढून घेते। या पद्धतीने पुढच्या मुंड्याला आपण आकार देतोय, तर 1.25 इंच घ्यायचं पुढच्या मुंड्यासाठी आणि इथून सेंटर केलाय। इथून पहा, हा आकार असा देऊन घ्यायचा। पहा, खूप सुंदर असा आकार तयार होतो आणि परफेक्ट असा आपला आकार जो आहे तो मुंड्याला येतो। गळ्याची रुंदी मी इथं तुम्हाला सांगितलेलीच आहे, 2 इंच घेतलेली आहे आपण। पुढचा गळा 5.5 आहे, तर अर्धा इंच त्यामध्ये मार्जिन मिक्स करून 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। आता मात्र पुढचा गळा जो आहे तो 2.5 इंच इथं रुंद करायचा, जास्त इथं रुंदी घ्यायची नाही खालच्या साईडून। आणि असे गळ्याला आकार देऊन घ्यायचे। गळ्याला आकार दिल्यानंतर इथं पहा, हुक लूक पट्टी आपण जोडतो फ्रंट पार्टला, म्हणून इथं आपण पाव इंच असं इथं मार्जिन घेतलं हुक लूक पट्टीसाठी आणि हे असं जोडून घ्यायचं। जोडून घेतल्यानंतर टक्स पॉइंट आपल्याला टाकायचा आहे।
32 चेस्ट आहे, त्याचा चौथा भाग होतो 8, तर त्यामध्ये 1 इंच मिक्स करून किती झाले 9 इंच. तर पहा इथून असं मी 9 इंचावरती मार्किंग करून घेते. जर तुमच्या ब्लाऊजची उंची तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही खाली थोडासा इथं टक्स पॉइंट जो आहे तो घेऊ शकता. उंचीवरती डिपेंड आहे पहा टक्स पॉइंट किती घ्यायचा. इथे आता मार्किंग करायचं आपल्याला 32चा 10वा भाग करायचा असतो पहा हा पॉइंट घेताना. तर 32चा 10वा भाग किती येतो असा पॉइंट द्यायचा या दोन्हीच्या मध्ये, म्हणजे आपला हा 10वा भाग निघतो. तर किती आहे 3.25 3.2 म्हणजे 3.25 इंच हा आपला निघाला. त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन पहा. इथे आपलं हे दोन्ही पार्ट जोडले जाणार आहेत म्हणून डायरेक्ट आपण इथे मार्जिन मिक्स करूनच सर्व ड्राफ्टिंग मी दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला परत ब्लाऊज पीसवरती अजिबात वाढवावं लागणार नाही. 3.25 इंच 10वा भाग आला म्हणून मी पहा अर्धा इंच मार्जिन मिक्स करून 4.25 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलं 4.25. तर आता इथे काय करायचं आहे, त्यामधून इथं 4.25 इंच घेतलंय ना, तर त्यामधून अर्धा इंच कमी करून तुम्ही इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे इथं सरळ सरळ 10वा भाग येणार, इथं 10वा भाग येणार आणि यापेक्षा इथं वरती अर्धा इंच एक्स्ट्रा येणार आहे. आणि अशी एक थोडी पहा तिरकी लाईन येते. अर्धा इंच इथं आतमध्ये घेतल्यानंतर अशी थोडी, जास्त तिरकी नाही येत, थोडीशी येते. आणि इथून सुद्धा मी पहा असा आकार अशी एक लाईन ओढून घेते. ही सुद्धा थोडीशी तिरकी द्यायची, जास्त तिरकी नाही द्यायची. 32 मध्ये आपण हा टक्स घेऊ 2 इंच. साईज लहान आहे म्हणून आपण टक्स घेणार आहे 2 इंच आणि इथून 1.5 इंच घ्यायचं पहा. असं सरळ लाईन मी 1.5 इंच ओढली आणि या टक्स पॉइंट पासून हे असं जोडायचं पहा. खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंगची आणि पप सुद्धा एकदम तुमचं छान येणार आहे. आता इथून आकार देताना पहा असा या पद्धतीने हा आकार द्यायचा. इथे प्रिन्सेसला आपला आकार तयार झाला. इथे सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता पहा. जर तुम्हाला ही रेष आहे अशी नसेल ठेवायची तर पहा थोडा असा कर्व करून देऊ शकता. या पद्धतीने पहा हा आपला आकार तयार झाला. परत आपल्याला काय करायचं आहे, इथे आपण जोडणार आहे म्हणून इथं अर्धा इंच मार्जिन आपल्याला वाढवायचंय. आपली कंबर आहे 26, त्याचा चौथा भाग होतो 6.5. मग आपल्याला इथं 6.5 इंच कंबर पाहिजे. आता इथं त्यामध्येच आपण 2 इंच हा टक्स घेतलाय. इथे शिवण्यासाठी आपण 1/2 इंच मार्जिन घेतलंय. इथे सुद्धा आपल्याला हे मार्जिन लागणार आहे आणि इथे सुद्धा हे मार्जिन लागणार आहे. तर हे किती शिल्लक राहते हे पाहूया. पहा इथून हे 3 इंच भरले. पहा इथून हे इथपर्यंत 3 इंच आलेलं आहे आणि पहा आपल्याला हवा आहे 6.5. तर हे 3 इंच आपल्याला इथून मायनस करायचे. आता पहा हे आपलं मार्जिन आहे. 6.5 वरती असा टेप ठेवायचा. पहा इथे हे मार्जिन सोडून पहा मी असं 6.5 वरती ठेवला आणि हे 3 इंच बरोबर इथं आलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल. पहा 6.5 आपल्याला टोटल कंबर हवी आहे, तर इथे 3 आलेलं आहे. 6.5 मधून 3 गेले किती राहिले पुढे 3.5 इंच. तर इथून असं हे 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं पहा इथे. आणि याच्या पुढे जे काही आपलं मार्जिन असेल ते टाकून घ्यायचं आणि हे जोडायचं. हे जोडल्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे, कारण पप इथं क्रिएट झाल्यानंतर काय होतं ब्लाऊजची उंची फ्रंट पार्टची कमी पडते, म्हणून आपल्याला तिथं अर्धा इंच वाढवायचंय. हा भाग 8 इंच भरलेला आहे, तर हा भाग सुद्धा चेक करायचा किती येतोय. तर बरोबर 8 इंचच आहे. जर पहा हा भाग 7.5 इंच असता, इथे पहा हा भाग, तर इथे तुम्ही काय करायचं असं 7.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. आता माझं हे जे मेजरमेंट आहे ते बरोबर आले, म्हणजे हे 8 इंच आहे तर हे सुद्धा
बरोबर असं पहा 8 इंच आलेला आहे. त्यामुळे मला इथं कमी जास्त करायची काही गरज नाही. लहान साईज आहे, आपला टक्स जो आहे तो थोडा कमी आहे. आपण जशी साईज मोठी होत जाईल तसं टक्स जो आहे तो मोठा घेतो, त्यामुळे इथे अंतर वाढतं. त्यामुळे ही जी लाईन आहे ती अशी जास्त तिरकी गेल्यामुळे सुद्धा अंतर वाढतं. आता इथे अर्धा इंच घेतलेलं जे आहे ते मी या पद्धतीने जोडून घेते. इथे आता आपण हा राऊंड जो आहे तो मोजून घेऊ. पहा किती येतोय हे पाहूया. तर 6 इंच येतोय पहा. तर पहा या पद्धतीने हे आपल्याला असं मोजून घ्यायचंय. हे किती येतंय पाहायचं. 6 इंच. पहा ही जी लाईन आहे आपली सरळ लाईन आहे आणि हा आकार जो आहे पहा इथं असा राऊंड होऊन असा आलेला आहे. त्यामुळे हा जो आकार आहे तो नेहमी जास्त भरतो आणि हा कमी असतो. तर तुम्ही इथं वाढवलं नाही. हे जे आपण मेजर केलं आता ते मेजर करून तुम्ही जर हे वाढवलं नाही आहे असं ठेवलं तर पहा हे पार्ट कमी जास्त भरतात. म्हणून आपल्याला वाढवायचं आहे हा पार्ट सुद्धा. हा चेक करून हा वाढवायचा आहे. हा आलेला आहे 6. तर इथून 6 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं पहा. आणि इथे असं हे जोडायचं. आता इथे मी सर्व मार्जिन वगैरे मिक्स करून तुम्हाला सर्व ड्राफ्टिंग जे आहे ते सांगितले. इथे सुद्धा मी मार्जिन घेतलं, इथे मार्जिन घेतलं, इथेही घेतले. त्यामुळे तुम्हाला इथे कोणताही पार्ट जो आहे तो ब्लाउज पीस वरती तुम्हाला वाढवावा नाही लागणार. बाही कटिंग पहा भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेलवर, तुम्ही पहा आणि त्यानुसारच बाहीचं कटिंग करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.